नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूरच्या दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्राचा मुख्य दिवस उद्या आहे आणि या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून भाविक आलेले कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावरती तुम्हाला पाहायला मिळते। या ठिकाणी काल रात्रीपासून भाविक वस्तीला आहेत आणि आज सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपले मोबाईल, पैसा किंवा दागिने हे जे सगळं काय आहे ते चोरीला गेलेलं आहे। अनेक भाविकांचे या ठिकाणी वस्तू चोरीला गेलेले आहेत, ऐवज चोरीला गेलेले आहेत, मोबाईल चोरीला गेलेले आहेत। आंघोळीला भाविक नदीमध्ये उतरल्यानंतर त्यांचे कपडे गायब झालेले आहेत, त्यांच्या बॅगा गायब झालेल्या आहेत। हे अनेक तक्रारी इथल्या स्थानिक अग्निशामक दलाच्या जवानांच्याकडे नागरिकांनी केल्या। त्यांना सल्ला दिला की तुम्ही पोलिसांशी संपर्क करा। यात्रेचा उद्या मुख्य दिवस आहे। आज यात्रेची आदल्या दिवशी या ठिकाणी एकही पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पंचगंगा नदी घाटावरती दिसत नाही। लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा पंचगंगा नदी घाट येतो। या ठिकाणी बीट मार्शल बाईकवरनं येतात, फेरी मारतात आणि निघून जातात, अशा भाविकांच्या संतप्त भावना आहेत। इथं आज हजारो भाविक पंचगंगा घाटावरती आले असताना कोल्हापुरातला एकही पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताला नाही आहे। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या गंभीर घटनेकडे लक्ष द्यावं आणि तत्काळ लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो काय बंदोबस्त आहे तो पंचगंगा घाटावरती या ठिकाणी तत्काळ नेमणूक करावा। कारण या ठिकाणी भाविकांच्या वस्तूंचं, ऐवजांचं चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। भुरट्या चोऱ्या वाढलेल्या आहेत आणि पोलीस नसल्यामुळं भुरट्या चोऱ्यांना ही संधी मोठी मिळालेली आहे। नक्कीच कोल्हापूर पोलिसांनी या घटनेची दखल टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून घ्यावी। धन्यवाद।